नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉग्समध्ये. आज आम्ही जात आहे धामोरीला. धामोरीला आपल्याला जायचं कृषी केंद्रामध्ये, कारण की आपल्या शेतामध्ये भरपूर अळ्या झाल्यात. त्यामुळे आम्ही निघालेलो आहे गाडीवर बसून धामोरीला जाण्यासाठी. कारण की पावसाळा एवढा चालू आहे की त्याच्यामुळे अळ्यांची तादाद खूप वाढली आहे शेतामध्ये. तर आम्ही आता सरळ जाऊन पोहोचलो धामोरीच्या स्टॉपवर. तर इथून आता इथंच धामोरीमध्ये एक दुकान आहे कृषी केंद्र, तिथं आपल्याला जायचं आहे. तर जायच्या वेळेस थोडे रस्ते वगैरे सांभाळून जातं, कारण की गाड्या मधात कुठे तिने सांगता येत नाही. तर मग काय, शेवटी आम्ही धामोरीत पोहोचलो. हे बघा कृषी केंद्र हे आहे. इथं येऊन आपल्याला औषध घ्यायचं आहे अळ्यांसाठी. तर मग काय, काका फोनवर बिझी होते, काय बोलत होते काय मी तुम्हाला कोणासोबत. तर फोन चालू होता. मग काय, यांनी कुठला अभ्यास केला काय माहिती, रजिस्टरमध्ये पाहू पाहू काय देत होते काय. मग काय, लगेच काकांनी औषध काढलं. हे बघा, हे आहे अळ्यांसाठी टॉनिक. टॉनिक पण आहे आणि अळ्या मारायचं पण औषध आहे. सोबत त्यासाठी चकना पण घेतलेला आहे खायसाठी. हे बघा, चकण्याचं औषध पण आहे आपल्याकडे. मग काय, भावनं 30 द्यायचं की 50 द्यायचं की क्वार्टर द्यायचे, सर्व त्याच्यावर माप लिहून काढलेत, कारण की त्यांना द्यायला लागेल ना. मग का, तोपर्यंत खाली पिली म्हटलं चला गाडीचं शूटिंग काढा. हे बघा आपली गाडी आहे आणि ही काकाचं दुकान आहे. आणि बघून घ्या छान. मग ही आपली गाडी. तिथून हे काय कुत्रं पोर आलं तर काय माहिती, बिचारा काय त्याला आवडलं नाही वाटते. आम्ही आलो होतो, त्याचा व्हिडिओ काढला. तर मग काय, आपलं सामान घेतलं आणि निघालो इथून सरळ. आता इथून सरळ आता निघालो आपल्या गावाला जायला. जाता जाता एवढी उशीर झाला होता की पावसाळ्याचा पूर्ण मोसम झालेला होता, पाणी यायला लागलं होतं. म्हणून थोडीशी गाडी एवढ्या स्पीडमध्ये चाललो की 60-70च्या स्पीडने घेऊन चाललो होतो आम्ही. मग काय, थँक्यू, बाय बाय, टाटा.